पाटील होटाळकर साहेब. आज या ठिकाणी श्री गंगाधर दिगंबरराव पाटील देशमुख नरंगेकर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी यशस्वीरित्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य या ठिकाणी घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पंचायत समितीचे माजी सदस्य, नायगाव नगरीचे भूमिपुत्र आदरणीय हनुमंतराव पाटील चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण, आताच मंचावर असलेले आदरणीय शंकर पाटील कल्याण, आमचे जीवन पाटील चव्हाण, नगराध्यक्षाचे प्रतिनिधी आदरणीय संजीव चव्हाण, भाऊराव पाटील चव्हाण, आमचे मोठे बंधू आदरणीय प्रकाश पाटील भिलवंडे, आमचे गोरटेकर सावकार, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्यांचं आता ठिकाणी सर्जेराव देशमुखच्या या ठिकाणी मार्गदर्शन झालं, आमचे सर्जेरावजी, आमच्या भाजपाच्या पल्लवीताई वडजे, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी नगरसेवक आदरणीय रमेश पाटील शिंदे, भाऊराव पाटील चव्हाण, या ठिकाणी सर्व सन्माननीय आमचे पत्रकार बंधू असतील, आमच्या देशमुख कुटुंबावर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक असतील, किंवा सकल मराठामध्ये ज्यांनी काम केलं ते आमचे गजानन पडला असतील, आमचे सतीश पाटील असतील, या ठिकाणी प्रताप पडला असतील, साईनाथ पाटील असतील, आमचे चंद्रकांत पवार असतील, आमचे हनुमंत पाटील शिंदे असतील, या ठिकाणी आमचे संचलन करणारे शिंदे पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी आणि जनता सेवापूर्ती या ठिकाणी कार्यक्रम होता. आमचे श्री गंगाधर पाटील यांच्याबद्दल सगळ्यांनीच, म्हणजे सर्जेराव पाटला असेल, सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितले की अतिशय संयमी, सगळ्याला घेऊन चालणारे आणि अतिशय आपल्या कामामध्ये चोखपणा असणारे, आपल्या कामामध्ये कुठंच आतापर्यंत त्यांना कुठं चूक अशी केली नाही, अशा प्रकारचं त्यांचं काम, त्यांच्या कामामध्ये निष्ठा त्यांनी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून बघितलेली आहे. म्हणजे कुटुंब म्हणून सर्जेराव देशमुख सांगितलं की आता आमचं कुटुंब जरा आता सगळ्या सेवेच्या माध्यमातून लागते. श्रावण पाटलांनी सांगितलं की आता रणजित देशमुखला आता गंगाधर पाटलांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. खरं तर आमचे रणजित देशमुख अतिशय तडफदार आहेत. त्यांची काम करण्याची तडफ, त्यांचं काम करण्याची हुरप जर बघितली, त्यांचं संघटन कौशल्य बघितलं, तर त्या ठिकाणी खरं त्यांच्याकडे बघून एक युवा कार्यकर्ता कसा असतो तर रणजित देशमुख सारखा असतो असं म्हणलं तर दिगंबर पाटील काय वावं ठरणार नाही. एवढं काम आमच्या रणजित देशमुखचं तुमचं चांगलं त्या ठिकाणी काम आहे. कारण आपण तुम्ही किती कमवलात यापेक्षा आपले मुलं किती चांगले निघाले, आपल्या मुलांनी किती कृती केली, ह्याच्यावर त्या ठिकाणी मोठेपणा असतो. आणि आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला एकतर ऑफिसात काम राहणार नाही, त्यामुळे तुम्ही सामाजिक कामामध्ये तुमचं अख्खं कुटुंब, सर्जेराव देशमुख तुम्ही म्हणल्यासारखं अख्खं कुटुंब त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रमात त्या ठिकाणी तुमचं कुठं ना कुठं योगदान त्या ठिकाणी आम्हाला देताना दिसतंय. म्हणून आज रणजित देशमुखच्या माध्यमातून एक चांगला युवा कार्यकर्ता, एक नेता या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे. उपलब्ध होतो. अर्ध्या रात्री बेरात्री कधी कुठलंही काम सांगा तर त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी उभा टाकते. मी जरांगे पाटलाच्या मागच्या 2 वर्षापासूनच्या कालावधीमध्ये या टीमला अतिशय जवळून बघितलंय. कुठल्याच प्रकारची कोणाची मदतची गरज नाही, कुठं जागा भेटल माहीत नाही, झोपायला कुठं भेटल, जेवायला कुठं भेटल, त्याची चिंता न करता अतिशय स्वतःला झोकून देऊन काम करणारी ही टीम त्या ठिकाणी आम्हाला मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये भेटली. आणि म्हणून दिगंबररावजी पाटील तुम्ही एवढे चांगले सुपुत्र निर्माण केलात, यापेक्षा मोठी गोष्ट त्या ठिकाणी काय, ज्यांनी समाजाला एवढं मोठं योगदान देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना करताना बघितलेलं आहे. मग निश्चितच तुमच्या सेवानिवृत्तीप्रमाणे तुम्ही तर तुमच्या कुटुंबाला वेळ देणारच आहात. कारण आपण सेवेमध्ये असताना आपल्याला खूप वेळ कमी पडतो आणि वेळ कमी पडल्या आपण कुटुंबाला त्या ठिकाणी वेळ कमी देण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला येतो. आता रिटायर झाल्यानंतर निश्चित तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्तीचा वेळ देऊन समाजामध्ये त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाबद्दलची ज्या भावना आहे ते भावना त्या ठिकाणी वृत्तींगित करण्यासाठी आपण वेळ द्याल अशी त्या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर तुमच्याकडे बघितलं असं वाटत नाही की तुम्ही रिटायर झालात. आजही तुमचं ते बाणा असेल, तुमचा उंची असेल, तुमचं चेहरा असेल, तुमच्या चेहऱ्यावर न सुरकिट्या असतील किंवा ते चेहऱ्यावरचा जे तेजपणा असेल ते रिटायर झालेल्या एखाद्या कुठल्या कर्मचाऱ्यासारखं त्या ठिकाणी वाटत नाही. आजही तुम्ही 15 वर्ष इथून चांगलं काम करू शकाल अशा प्रकारची तुमच्याकडे बघितल्यावर त्या ठिकाणी आम्हाला वाटतं. मग निश्चित
ईश्वर तुम्हाला चांगली त्या ठिकाणी सद्बुद्धी देव, तुम्हाला आरोग्य तुमचं चांगलं त्या ठिकाणी ठेवो, आपल्या कुटुंबाकडनं सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने घडो असं ईश्वरची त्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्या कुटुंबांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.